केव्हापासून सांगते ह्यांना की आवरा आवरा. आवरा नाही ना उरका. काय शब्द वापरू सांगा तुम्ही आता. इकडे बघ ना बी, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. कलरची बिर्याणी कोणी कोणी केली? नवीन मेंबर होते. हॅलो, कशा आहात सगळेजण? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप 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 आनंदी असाल. तर आता प्रयत्न करते की मोठे मोठे ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल. सुरुवात तर केली आहे तशी. परवा दिवशीचा जो शॉपिंगचा ब्लॉग होता तो पण मी काल तुमच्यासोबत शेअर केला होता. तुमच्या सगळ्यांचा खरंच खूप छान रिस्पॉन्स आला त्या व्हिडिओला. त्यामुळे असा उत्साह येतो की हां चला उठा, आपण पण अजून एक व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया. आज म्हटलं आज दिवसभरात काय काय करते काय नाही या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज किचनचं डीप क्लिनिंग करायचं आहे मला म्हणजे मी सासूबाई दोघी मिळून या सगळ्या गोष्टी करणार आहे. तर ते पण आहे. संध्याकाळी एका बड्डेला जायचंय ते आहे. आणि बघू पुढे काय काय होतंय काय नाही, सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, इकडे ही सुरुवात झाली आहे. इकडे भांडी घासून ठेवायला त्यांनी सुरुवात केली आहे. आज काही मस्त ऊन पडायला लागलंय. कुंडीतला पुदिना दाखवते तुम्हाला. इतका सुंदर वाढलाय ना पुदिना, मस्त. तर आज ना ही इकडची जी बरण्या आहेत या सगळ्या मला घासून ठेवायच्यात, लावून ठेवायच्यात. इकडचं पण काढायचंय. हे सगळं खूप दिवस झाला असं पण मला क्लिनिंग करायचं होतं. मागच्या 5-6 दिवसापूर्वीच मी विचार करत होते की हे सगळं काढावं, कारण खूप चिकट चिकट वगैरे पण झालंय सगळं. पण म्हटलं जाऊ दे, आता हे सगळं आपल्याला क्लिनिंग करायचंच आहे, तर त्या टायमिंगला सगळ्या गोष्टी करून घेता येतील. तर आज सगळं क्लीन होणार, मस्त होणार. आणि एखाद्या वेळेस आपण हे सगळं साफ करून घेतलं ना की एकदम चकाचक मस्त वाढायला लागतं सगळं. काय रे म्हण्या, घासायचं वगैरे काही नाही. घासायला सगळं साफ वाटतं, पण हे सगळे जे गोष्टी आहेत ह्यातल्या हे काढून ठेवायचंच एक इतका प्रॉब्लेम असतो ना. सगळं काढायचं, परत हे घासून सगळं सुकल्यानंतर भरून ठेवायचं, आणि तोपर्यंत हे ओतावं कशात, हा मोठा प्रॉब्लेम आहे. आता सध्या माझ्याकडे असं झालंय, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बरण्या झाल्यात. मी ना काही ऑर्डर केल्यात आता, कधी येत आहेत बघू, येतीलच बहुतेक आज उद्यापर्यंत. पण क्वालिटी कशी येते काय येते माहिती नाही. फ्लिपकार्टवरून मी ऑर्डर केल्यात तसे, असे पण मी बरेच प्रोडक्ट मागवत असते आणि सगळे येतात चांगल्या क्वालिटीचे. काय झालं? त्यात जाईल बरं का बोट मध्ये पाणी. संध्याकाळी ना आम्हाला एका बर्थडे पार्टीला जायचंय. शिवांगचा बर्थडे, सुषमा वहिनी तुम्हाला माहिती असतील ना, त्यांच्या मुलाचा बर्थडे आहे संध्याकाळी. तर त्याला गिफ्ट आणायला आम्हाला जायचंय. केव्हापासून सांगते ह्यांना की आवरा आवरा. आवरा नाही ना उरका. काय शब्द वापरू सांगा तुम्ही आता. बरं उरका उरका. तर अजून चाललंय आणि 2 मिनिटात मी तयार होते. मला म्हणत असतात की किती वेळ लावती किती वेळ लावती. तुमच्या मागून तयार होती का नाही मी. बिस्किट खायचं का तुम्हाला? काल दिलेले बिस्किट बॅग घेऊ ना. घे बिस्किट चालतील नुसतं मला. काय चालतं स्वतः आली पाणीपुरी वगैरे काहीतरी खाऊन. हा त्याच्यात नाही काय वाटलं तुला? पाणीपुरी पाणीपुरी खाताना इतकी आठवण आली. आली असेल. सरतच नव्हती ती पाणी. तेच की ज्यावेळेस सरत नाही त्यावेळेस मला. सरतच नव्हती खरंच. एवढी मोठी प्लेट होती, 10 पुऱ्या होत्या, जातच नव्हत्या. हा एक दे, बाकी बघते मी काय घ्यायचं ते. रिमोट वरती आहेत कलर आहेत का? कलर ह्याच्यामध्ये नाही, ह्याच्यामध्ये खाली एक आहे बघा. हे पण छान आहे गाडी. ही एक ना, आपण ते कप पण बघू. हा, स्टडी टेबल ते पण आहे.
ते पण दाखव मला काय काय आवडते त्यापैकी ठरवते वरती काय. येते, तुम्ही आधी बघा सगळं मग डिसाईड करा. बघू. आणि हे किती वाले? ते 350 वाले. स्टडी टेबल दोन अभिलेख ओंकारले. ठीक. आणि हे घेतले शिवाय पॅक करून घेतले. आ नाही त्या कोणते? हा ड्रॅगन फ्रूट नाही काय आपल्याकडे आज? होय 1 किलो. बिना कामाचं तिथं मला सोडून हे दुसरीकडे गेले. अभि गिफ्ट आम्हाला घ्यायचं होतं, गिफ्ट घेतलं, त्यासोबत 4 गोष्टी अजून घेतल्या. एवढं सगळं साहित्य झाले. स्टडी टेबल आम्हाला ना तसे घ्यायचेच होते मुलांना, खूप दिवस झालं आणि तिथे दिसले मला चांगले वाटले तर स्टडी टेबल पण गेले. आता अभिची रिॲक्शन बघू, अभिची ओंकारची, की त्यांना हे बघून आवडतायत नाही आवडतायत काय ते. फ्रुट्स वगैरे घेतलेत आणि ना आमच्या इकडे पार्सल नाहीत येतात सध्या, तर इथे इंदापूरमध्ये माझे काही पार्सल पण आलेत, ते पण मला घेऊन जायचे. बघू आता कसं होतंय. ह्यांनी गेलेत नंबर आणायला. आपल्या जिजा क्रिएशनचा नंबर सध्या बंद पडलाय व्हॉट्सअपचा, व्हॉट्सअप नाही चालत आहे, तर त्यासाठीच चाललंय. ते गेलेत. आपल्या दोघींचं सेम सेम झालं ना कलर. ए हॅपी बर्थडे. आतापासूनच सुरू झाला हॅपी बर्थडे अनु. ए हॅपी. आजची बिर्याणी कोणी कोणी केली? नवीन मेंबर होते का? आम्ही टेस्ट करून सांगतो नक्की कशी झाली ते. आजची बिर्याणी कोणी कोणी केली? नवीन मेंबर होते का? आम्ही टेस्ट करून सांगतो नक्की कशी झाली ते. किती किलोची केली बिर्याणी? 2.5 किलो. आणि माणसं थोडी होते, थोडी करायला पाहिजे होते. 3 किलो तांदूळ आणलेले आपण 1 किलोची केली. नाही 2 किलोची केलेली, नंतर अर्धा किलो टाकला, 2.5 किलो झाले होते. हे वहिनी इकडे बघ ना अभि, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. बघायचं. हे नाही, हे आमचे पार्सल आलेले आहेत. सगळं उचलायचं राहिलंय. मग अशी घाई गडबडीत ना सगळं असंच ठेवून गेले. आता हे नंतर बघते मी. यामध्ये आहे अभिचं आणि ओंकार दाजीचं सरप्राईज. थांब ओंकार दाजीला येऊ दे, मग बघायचं. काय मिळालंय तुम्हाला रिटर्न गिफ्ट? दाखवा आम्हाला. तुझी कुठे ठेवली अभि? तुला निघणार आहे का बोब्या? काय अभ्यास करणार ना आता? आवडलं तुला? हा कोणाचा? कोणाचा आहे हा? तुझा. ABCDचा हो की नाही? बघू आपण. तुला येते ना सगळी ABCD? 5, 6, 7, 8, 9, 10. 1 2 नाही लागत आपल्याला, ABCD आहे ना. A, B, C. अरे सी. A, B, C असं आहे. ओंकार तुमचा करा ओपन. M, O, P, दे इकडं बॉक्स. R, S, ओंकारला कोणता आलाय? Y. मोठू पतलू. ओंकार दाजी पतलू आहे ना अभि त्यातला. हा, आणि मोठू घरी नाही, मोठू घरी आहे. सेमच आहे ते दोन. सेमच आहे. आणि तो फक्त ABCDचा आहे आणि हा मोठू पतलूचा आहे. मोठू पतलू, king of kings. हे काय ग? V. हा V, W, X, Y. जेड. हा
मला ना तो महेश्वरीचा वरचा ब्लाऊज तुम्हाला दाखवायचा होता. तुम्ही म्हणत होता ना की कसा शिवलाय दाखव वगैरे. मी म्हटलं होतं की या व्हिडिओत दाखवेल, पण नंतर लक्षात आलं की मी जो ब्लाऊज दुसरा शिवायला टाकलाय त्याच्याबरोबर तुम्ही तो दिलाय, त्यामुळे तो आत्ता माझ्याकडे नाहीये. ही आपल्या कलेक्शनमधली साडी आहे, जिचा साडी नंबरचा थोडा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे आता सध्या बंद आहे, पण नवीन नंबर घेतलाय. लवकरच मी ते तुमच्यासोबत शेअर करेल. आता काही जणांना असा पण प्रश्न पडलाय की तूच साड्या विकते, तुझा साड्यांचा बिझनेस आहे, मग साड्यांची शॉपिंग करायला बाहेर कशाला जातीयस. तर ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे की साड्या प्रीमियम क्वालिटीच्या साड्या अजून आपल्या प्रीमियम क्वालिटीच्याच साड्या आहेत, पण हाय रेंजच्या साड्या आपण ठेवलेल्या नाही आहेत. रेंज आपली 2000पर्यंत आहे. 2000पर्यंतच्या पण अजूनपर्यंत आपण ठेवलेल्या नाही आहेत. 1600-1700 या रेंजपर्यंतच्या साड्या आपण आपल्या कलेक्शनमध्ये ठेवलेल्या आहेत. साड्या खूप छान आहेत, एकदम रिजनेबल रेट आहेत आपल्याकडचे. आणि तुम्हाला पण माहिती आहे की असं नसतं की 500 रुपयाची साडी कोण 5000 रुपयाला विकायला लागले. प्रत्येक साडीच्या क्वालिटीवर, त्याच्या डिझाईनवरती त्याच्या किंमत ठरलेली असते. आणि असंच ना, आम्हाला पण आता घरचं लग्न आहे, शेवटचा कार्यक्रम आहे, त्यासाठी चांगल्या साड्या घ्यायच्या होत्या, म्हणजे जास्त किमतीच्या घ्यायच्या होत्या. त्यामुळे मग आत्यांना मला बाहेरून साडी घेतली आणि आमची सगळी शॉपिंग तिकडेच होणार. असं नाही की आम्ही साड्यांचा बिझनेस करतोय त्यामुळे एक साडी आम्हाला कुणी होलसेलमध्ये देईल, तसं होत नाही. ते होलसेलमध्ये घ्यायचं म्हटलं की बल्कमध्ये गोष्टी घ्याव्या लागतात, असे 1-2 मिळत नाहीत. त्यामुळे आमची आत्ताची जी शॉपिंग आहे ती बाहेर. आणि हळूहळू ना या सगळ्या जास्त रेंजच्या साड्यासुद्धा आपण आपल्या कलेक्शनमध्ये ठेवायला सुरुवात करणारच आहे. तर आत्तापर्यंत ज्या ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही बघितल्याच असतील. असा होता आजचा दिवस. सगळं काही तर मी तुमच्यासोबत शेअर केलंच आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.